Welcome to Sate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Already we have started first chapter of geometry, similarity. Revision of this similarity now we see. I revise all these points already we have studied. See first point of this chapter, properties of area of triangles. If triangle ABC, AD perpendicular to BC, PQR, PS perpendicular to QR, then their areas ratio base into height, base into height. हे सगळं एक्सप्लेन झालेलं आहे, लक्षात आहे का बघा. वाय बेस इंटू हाईट, तर इथं हाफ हाफ कट होतं, हाफ ऑफ बेस इंटू हाईट हा एरियाचा फॉर्म्युला. हे सगळं फक्त रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू घेणार आहे मी. देअरफॉर इन शॉर्ट, इफ A1 A2 areas, B1 B2 corresponding bases and H1 H2 corresponding heights, then A1 by A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. म्हणजे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारला असेल तर तो बेस इंटू करस्पॉन्डिंग हाईट आणि बेस इंटू करस्पॉन्डिंग हाईट यांच्या रेशोशी घ्यायच्या. समटाइम्स हाईट सेम असते काही ट्रायंगल्समध्ये, काही ट्रायंगल्समध्ये बेस सेम असतो, त्यावेळेला रेशो कसा होतो म्हणून सांगितलं होतं बघा. इथं मी सेकंड प्रॉपर्टी काय घेतली, बेस सेम. आता बेस सेम असेल तर बेसला बेस कट होईल. रेशो डिपेंड्स ऑन करस्पॉन्डिंग हाईट्स. सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स ऑल्सो वी हॅव सॉल्व्ड. समटाइम्स हाईट सेम असेल तर काय होईल बघा, हाईटला हाईट कट होईल. रेशो डिपेंड्स ऑन देअर करस्पॉन्डिंग बेसिस रेशो. अँड इफ बोथ सेम, base same, height also same, then ratio becomes 1:1. हे फक्त रिव्हिजन म्हणून ऐका, एक्सप्लेन करत नाही आहे मी, जस्ट रिव्हिजन. वन नोट, आय एक्सप्लेन दॅट वेन दी हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स विल सेम. हाईट सेम कधी असते लक्षात आहे का बघा, इफ दी बेस पॉइंट्स आर कोलिनियर. ट्रायंगलचे बेस पॉइंट्स एका लाईनवर असतील अँड इट्स अपोजिट वर्टेक्स इज कॉमन. या बेसचा अपोजिट, या बेसचा अपोजिट, बीसीचा अपोजिट. इथं 3 ट्रायंगल्स आहेत, 1 2 आणि ओरिजिनल 3. ह्या तिघांचे बेस पॉइंट्स कोलिनियर आहेत, लाय ऑन दी सेम लाईन आणि अपोजिट वर्टेक्स कॉमन आहे. मीन्स ऑल दीज ट्रायंगल्स हॅव कॉमन हाईट. म्हणजे इथं जर तुम्ही असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दिस इज दी हाईट ऑफ ऑल ट्रायंगल्स, ABD, ADC आणि ABC. And again, when height will same, the triangles between two parallel lines, if two triangles lie between two parallel lines, always height same. आता इथे जेवढे ट्रायंगल्स आहेत त्या सगळ्यांची हाईट सेम असते. का तर पॅरलल लाईन्स मधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे असतं एव्हरीवेअर सेम असतं. ओके. अँड अवर फर्स्ट थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. What is that theorem? Theorem statement, in a triangle, if a line parallel to a side of a triangle, ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन जर पॅरलल असेल तर हे रेशो सेम असतात. म्हणजे इफ लाईन EL म्हणा, DE म्हणा, DE पॅरलल टू BC, then which ratios same? AD by DE is equal to AE by AC. These two ratios are same. याचा प्रूफ शॉर्टकट मध्ये बघा. AD म्हणजे ट्रायंगल कुठला घ्यायचा आहे, ADE. ह्या ADE ट्रायंगलचा रेशो, ट्रायंगल ADE, AD अपॉन DE यायला पाहिजे. AD अपॉन DB, तर सॉरी AB अपॉन DB यायला पाहिजे. म्हणजे DB वाला ट्रायंगल, याच्यासाठी ही कन्स्ट्रक्शन केली होती, BE जॉईन केलं होतं. हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो ADE आणि BDE, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण कसा घेतला होता बघा, लक्षात आहे का. याचा बेस घेतला होता AD आणि याचा बेस घेतला होता DB. AD अपॉन DB असा रेशो घेतला होता. असा का घेतला होता लक्षात आहे, तर या दोन ट्रायंगल्सचे बेस पॉइंट्स जे आहेत A, D आणि B कोलिनियर होते. अपोजिट त्यांचा वर्टेक्स काय होता, E कॉमन होता. म्हणजे या सगळ्या ट्रायंगलची जर तुम्ही इथं हाईट काढलात, ही हाईट ही
तर कॉमन राहणार होती. याची हाईट h समजूया इथं आणि याची पण हाईट h. मग हाईट सेम असेल तर रेशो डिपेंड्स ऑन करस्पॉन्डिंग बेसिस, AD/DB म्हणलं होतं. नंतर त्या साईडला आपण सेम केलं होतं. त्या साईडचा ट्रायंगल कसा घेतला होता बघा, इकडचे ह्याला जरा रफ करते बघा कसं घेतलं होतं. हा ट्रायंगल इथं हे जॉईन केलं होतं आपण CD. या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय होणार होता, AE/EC. आणि अजून एक काय म्हटलं होतं बघा आपण, हा ट्रायंगल कुठला, BDE, दिस ट्रायंगल्स एरिया, आणि CDE, दिस ट्रायंगल्स एरिया. या दोन ट्रायंगलच्या एरिया सेम असतात. वाय, बिकॉज दीज टू ट्रायंगल्स लाय बिटवीन सेम पॅरलल्स अँड ऑन कॉमन बेस D. हा त्याचा प्रूफ मी शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन केला आहे ऑलरेडी. हे सगळं प्रूफ सहित तुम्हाला दिलेलं आहे PDF फॉर्ममध्ये. आता याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे असतात, तर D म्हणजे लाईन पॅरलल दिली इथं 1 2 3 आणि 4. लाईन तुम्हाला पॅरलल दिली आणि आउट ऑफ 1 2 3 4 व्हॅल्यूजमधल्या 3 व्हॅल्यूज गिवन असतील, एक रिक्वायर्ड असेल तर BPT यूज करायचा. ट्रायंगलमध्ये पॅरलल दिलं, 3 व्हॅल्यूज दिल्या आणि एक व्हॅल्यू विचारली तर BPT यूज करायचा. आता कॉन्व्हर्सवर पण एक्झाम्पल आहेत. कॉन्व्हर्सचा प्रूफ नाही आहे पण कॉन्व्हर्सवर एक्झाम्पल्स आहेत. कसे एक्झाम्पल्स आहेत बघा. पहिल्यांदा कॉन्व्हर्स म्हणजे काय, इफ रेशो सेम, म्हणजे इफ AD/DB इज इक्वल टू AE/EC. म्हणजे क्वेश्चनमध्ये रेशो सेम दिलं असेल तर काय असते, लाईन पॅरलल. देन लाईन पॅरलल म्हणजे DE पॅरलल टू BC. रेशो सेम असेल तर लाईन पॅरलल असते. म्हणजे AD/DB हे आन्सर आणि AE/EC हे आन्सर जर सेम होत असेल तर ही DE लाईन या BC साईडला पॅरलल होते. या टाईपचे क्वेश्चन्स कसे ओळखायचे, तर इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, आउट ऑफ these 4 values, all 4 values are given and question is check whether this DE parallel to this BC or not. Okay. ॲक्च्युली याचे ॲप्लिकेशन्स अजून आहेत, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि 3 पॅरलल लाईन्स. अजून ते 2 ॲप्लिकेशन्स राहिलेत. मी पहिल्यांदा काय एक्सप्लेन करून घेते, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स पहिल्यांदा एक्सप्लेन करून घेते, कारण नाऊ वी आर स्टडिंग सिमिलॅरिटीज थेरम. इथं अजून 2 ॲप्लिकेशन्स राहिलेत, ते मी नंतर एक्सप्लेन करते. पहिल्यांदा सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सकडे येऊया. बघा, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, दीज 2 ट्रायंगल्स, हे 2 ट्रायंगल्स सिमिलर कधी असतात बघा. सिमिलर म्हणजे काय, सिमिलरचं हे सिम्बॉल आहे. सिमिलर होण्यासाठी काय असायला लागतं, तर यांचे अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स सेम असावे लागतात. अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P असायला पाहिजे, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q अँड अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल R. अशी जर कंडिशन असेल तर दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आता फक्त अँगल सिमिलर का नाही, डेफिनेशन म्हणाल तर इफ अँगल सिमिलर अँड करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रपोर्शन AB/PQ. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो म्हणजे नेमकं काय बघा, ही AB घेतलात आणि ही PQ. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही 4 आहे, ही 2 आहे, 4/2 म्हणजे 2/1. हा रेशो BC/QR, BC/QR म्हणजे हे 6 आणि 3, रेशो किती येणार आहे 2/1. इथं रेशो किती आला होता 2/1. इथं एक घेऊया, हे 5 आणि हे 2.5 समजा. तर हा रेशो इथं पण बघा, 5च्या हे हाफ आहे म्हणजे AC/PR. सिमिलॅरिटीची डेफिनेशन म्हणाल तर काय आहे बघा, इफ corresponding angles are congruent and corresponding sides ratio same means sides in proportion. corresponding sides proportion मध्ये असतील, corresponding angles congruent असतील, then these 2 triangles are said to be similar. मग आता प्रत्येक वेळी एवढं चेक करायचं का, नॉट नेसेसरी. मी सुरुवातीलाच फक्त म्हटलं होतं बघा डायरेक्ट की अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले की ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतात. असं मी का म्हटलं होतं, ऑलरेडी हे सगळं आपलं सांगून झालेलं आहे. सुट्टीमध्ये लेक्चर्समध्ये सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे म्हणून मी म्हटलं होतं. पण ॲक्च्युअल डेफिनेशन म्हणाल तर
अँगल्स कॉन्ग्रुएंट पाहिजेत, साईड्स प्रपोर्शनमध्ये पाहिजेत, प्रपोर्शन मिनिंग रेशो सेम असं असेल तर ट्रायंगल सिमिलर. मग असा क्वेश्चन येतो की प्रत्येक वेळी एवढं चेक करायचं का? नॉट नेसेसरी. मग काय चेक करायचं तर दे आर कॉल्ड ॲज टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. त्या 3 सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत, त्या शॉर्टकटमध्ये बघूया. पहिली टेस्ट आहे अँगल अँगल अँगल, म्हणजे याचे 3 अँगल्स, याच्या 3 अँगल्सला जर कॉन्ग्रुएंट झाले तर ॲटोमॅटिकली हे ट्रायंगल्स सिमिलर होतात. का होतात? मग साईड्सचं काय तर साईड्स आपोआप प्रपोर्शनमध्ये येतात. या ट्रायंगलच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये येतात, आपोआप येतात जर तुम्ही मेजर केल्यात तर. मग आता पुन्हा प्रश्न येतो की ट्रायंगलच्या 3 अँगलची सम 180 असते ना, बरोबर आहे. आता समजा या 2 अँगल्सला हे 2 अँगल्स सेम आहेत, या 2 अँगल्सला हे 2 अँगल्स जर सेम असतील तर तिसरा ॲटोमॅटिकली सेम होणार ना रे. 180तून हे दोघं मायनस, 180तून हे दोघं मायनस केले तर याचा तिसरा आणि याचा तिसरा ॲटोमॅटिकली सेम होणार आहे. म्हणजे एची पण गरज नाही आहे. ए टेस्ट काय आहे? ए टेस्ट फक्त सफिशियंट आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे टेस्ट काय होईल बघा शॉर्टकटमध्ये, एका ट्रायंगलचे 2 अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगल्सला सेम असतील तर these 2 triangles are said to be similar by AA test. Now come to SAS test. SAS test कशी होईल बघा. साईड अँगल साईड म्हणजे काय तर याच्या साईड्स कुठल्या तरी 2 घेते मी, AB घेतला तरी तर PQ घेते, आणि कुठली घेऊया BC आणि QR, BC आणि QR. साईड सेम नव्हे, रेशो सेम. रेशो सेम आहेत कुठल्या 2 साईडचे बघा, AB/PQ इज इक्वल टू BC बाय QR. आणि अँगल कुठला सेम पाहिजे बघा, AB BC ह्या 2 साईड्स घेतलेत तुम्ही, त्यामुळे याचा इन्क्लुडेड अँगल, PQ QR या 2 साईड्स घेतलेत म्हणजे याचा इन्क्लुडेड अँगल. याचा इन्क्लुडेड अँगल आणि याचा इन्क्लुडेड अँगल जर सेम असेल, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q बघा, AB/PQ इज इक्वल टू BC/QR आहे आणि अँगल B इज इक्वल टू अँगल Q असं असेल तर हे 2 ट्रायंगल्स काय असतात? SAS टेस्टनी सिमिलर असतात. आणि आता राहिली SSS टेस्ट. SSS काय होईल बघा, याच्या 3 साईड्सना प्रपोर्शनमध्ये पाहिजेत. म्हणजे काय पाहिजे, AB/PQ इज इक्वल टू BC/QR इज इक्वल टू AC/PR असं जर असेल तर हे 2 ट्रायंगल्स SSS टेस्टनी सिमिलर होतात. आत्तापर्यंत जेवढं झालं आहे तेवढं मी शॉर्टकटमध्ये रिवाईज केलेलं आहे. ॲक्च्युली 2 पॉईंट्स अजून राहिलेत, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि 3 पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी. ती रिवाईज करून मेन आपला तो थेरम राहिला होता. कुठला थेरम राहिला होता? एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तिथं आपण परत यायचं आहे. हिअर हे 2 पॉईंट्स बघा, आता तेवढीच रिवाईज करायचे राहिले होते, तेवढे कंप्लीट करूया. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी स्टेटमेंट काय बघा शॉर्टकटमध्ये, इन अ ट्रायंगल इफ अ रे इज बायसेक्टर ऑफ एनी वन अँगल. म्हणजे आता इथं हा BD जर ह्या B अँगलचा बायसेक्टर असेल तर रेशो सेम. दिस डिवाइड्स दिस साइड अपोजिट टू दी अँगल इन दी रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. आता स्टेटमेंट म्हटलं तर असं लक्षात राहत नाही. काय सांगितलं होतं बघा मी, याची अपोजिट साइड म्हणजे काय झाली बघा, 2 ठिकाणी डिवाइड झाली, AD/DC इज इक्वल टू, हा रेशो कुणाला सेम असतो तर कम बॅक टू एला परत यायचं आणि रिमेनिंग साइड्स घ्यायच्या AB/BC असं लक्षात ठेवा म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला. याचा प्रूफ एक्सप्लेन केलेला आहे, आता जास्त डिटेल प्रूफ घेत नाही. बघा AD/DC इज इक्वल टू AB/BC एवढं लक्षात ठेवा. आउट ऑफ दिस 1 2 3 4 मधल्या 3 व्हॅल्यूज आर गिवन आणि 1 व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते. या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात कॅल्क्युलेशनचे ते. आणि याच्या कॉन्व्हर्सवर पण एक्झाम्पल आहेत, बघितलेत आपण. काय कसे कॉन्व्हर्सवर एक्झाम्पल आहेत बघा, 1.2 मध्ये बघितलेत. हे 4 व्हॅल्यूज येतात 1 2 3 आणि 4. आणि हा अँगल बायसेक्टर आहे का नाही चेक करा म्हणतात. आपण काय करायचं, हे रेशोज सेम आहेत का बघायचे. रेशोज सेम असतील तर हा BD अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. ओके. 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी एकदम इझी आहे. इफ 3 लाईन्स आर पॅरलल, 2 transversals, then these ratios AB/BC same as PQ/QR.
क्यू आर. म्हणजे हे 1 2 3 आणि 4 म्हणलात तर हे 1/2 इज इक्वल टू 3/4 असं असल्यासारखं आहे. 1 म्हणजे नंबर 1 घेऊ नका. AB/BC इज इक्वल टू PQ/QR हे लक्षात घ्या. इथं पण आउट ऑफ दिस 1 2 3 4 3 व्हॅल्यूज विल गिवन अँड 1 व्हॅल्यू यू हॅव टू कॅल्क्युलेट. हे व्हेरी इझी आहे. या टाईपचे एक्झाम्पल्स पण इझी आहेत आणि प्रूफ तर याचा एकदम इझी आहे. प्रूफ ऑलरेडी ह्या सगळ्यांचे एक्सप्लेन झालेले आहेत. एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व केलेले आहेत. अँड नाव अवर व्हिडिओ लेक्चर्स लास्ट पॉईंट जे आपण याच्या आधी लेक्चर्स तुम्हाला दिले होते स्क्रीन रेकॉर्डरमधून, त्यातला लास्ट पॉईंट हा रिवाईज झाला नव्हता. हा जो थेरम आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हा फक्त सांगून झाला होता, तो पुन्हा रिवाईज झाला नाही त्यावेळेला. त्याचं रिव्हिजन, तो थेरमचा प्रूफ एकदा पुन्हा सांगते बघा. नाव एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सी स्टेटमेंट बघितलं की तुम्ही कन्फ्यूज होता. स्टेटमेंट लेंदी असतं त्यामुळे फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवत चला. तरी पण स्टेटमेंट बघा. वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स असं स्टेटमेंट आहे. म्हणजे नेमकं काय, ट्रायंगल्स सिमिलर असतील तर आता ॲक्च्युली रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स असा वर्ड पहिल्या प्रॉपर्टीमध्ये पण झालेला आहे. A1/A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 B2 इंटू H2 हे झालेलं आहे आपलं. पण तो आणि हा यात काय डिफरन्स आहे बघा. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, इथं ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. हे मेन लक्षात घ्या. ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर एरियाचा रेशो. आता काय करते बघा, मी इकडं हे जे स्टेटमेंट आहे हे इकडं शॉर्टकटमध्ये दाखवते बघा. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे गिवन इन्फॉर्मेशन काय झाली, ABC सिमिलर टू PQR. हे ट्रायंगल सिमिलर आहे. देन एरियाज रेशो, देन म्हणजे टू प्रूव्ह एरियाचा रेशो कसा असतोय, करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअरच्या रेशो इतका असतोय. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स घेताना कशा घ्यायच्या बघा, AB/PQ AB²/PQ², BC/QR BC²/QR², AC/PR AC²/PR². म्हणजे ट्रायंगल्स सिमिलर असतील तर एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करता येईल बघूया. काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याजवळ बघूया. पहिली इन्फॉर्मेशन आपल्याजवळ अशी आहे की ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR अकॉर्डिंग टू अवर फर्स्ट प्रॉपर्टी. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो, बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट. म्हणून इथं डायग्रॅममध्ये बघा हे AD परपॅन्डिक्युलर टू BC आणि PS परपॅन्डिक्युलर टू QR ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेलं आहे. का तर एरिया म्हणलं की हाईट आली. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो बघितलंय आपण, BC म्हणजे बेस इंटू हाईट AD बेस QR इंटू PS असा ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असतो. हे फर्स्ट प्रॉपर्टी झालेलं आहे. आता यालाच मी काय करते बघा, हे असं सेपरेट करून ठेवते. कसं बघा, हे BC/QR इंटू AD/PS हे आपल्याला माहिती आहे. का तर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट. आता काय प्रूव्ह करायचं आहे बघा, हे प्रूव्ह जे करायचं आहे यामध्ये स्क्वेअर पाहिजे. हां, आता इथं BC/QR आहे, इथं पण BC/QR दिसते म्हणजे हे एक वेळ चालेल. पण आपल्याला AD/PS लागणार आहे. त्याचं काय करायचं तेवढं बघूया. आता काय करूया आपण, गिवन इन्फॉर्मेशनला परत जाऊया. मी काय म्हणलं होतं बघा, जे काय प्रूव्ह करायचं आहे ते जरा इथं मी एक्सप्लेन करून ठेवले. काय प्रूव्ह करायचं आहे तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी काय माहिती आहे, प्रूव्ह काय करायचं आहे, हे रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर आणि आपल्याला माहिती काय आहे, बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट. ओके, अजून काहीतरी गिवन आहे. काय गिवन आहे तर ट्रायंगल्स सिमिलर आहेत. जरा इकडे लिहिते बघा, ट्रायंगल्स सिमिलर. इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर काय असतं बघा, करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये ना, AB/PQ इज इक्वल टू BC/QR आणि इज इक्वल टू AC/PR असतं. म्हणजे ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशो काय असतात, सेम असतात. मग आता बघा तिथं BC/QR आहे, इथंही BC/QR आहे.
याचा काहीतरी यूज होईल. तर याला एक नंबर देऊन ठेवते मी. पण AD/PS कुठंच नाही आहे, इथं कुठं AD/PS दिसत नाही, त्याला रिप्लेसमेंट शोधावी लागेल. मग AD/PS कुठं शोधायचं हा प्रश्न आहे. जरा AD आणि PS असणाऱ्या डायग्रॅमकडे आपण जायचं आहे. बघा आपल्या मेन डायग्रॅमकडे जाऊया. AD/PS या दोन साईडचा रेशो पाहिजे आपल्याला. मग आता AD/PS येण्यासाठी हा ट्रायंगल इकडचा हा ABD आणि हा ट्रायंगल सिमिलर आहे का बघूया. ट्रायंगल ABD हा ट्रायंगल बघा, विच ट्रायंगल, ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS जर सिमिलर होत असतील तर AD/PS इज इक्वल टू असं काहीतरी येईल. ठीक आहे. मग हे सिमिलर होण्यासाठी बघा हा D90 आहे, हा S90 आहे, म्हणजे एक अँगल झाला. अजून एक अँगल आहे का बघा. जर हे ओरिजिनल ट्रायंगल्स ABC आणि PQR हे ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर असतील तर याचा B अँगल आणि याचा Q अँगल सेमच असणार आहे. का तर ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे B इक्वल टू Q ऑलरेडी गिवनमध्येच आहे. ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे हा B अँगल या Q अँगलला ऑलरेडी सेम आहे. म्हणजे काय झालं बघा, या ट्रायंगलचे हे दोन अँगल्स आणि या ट्रायंगलचे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग मला सांगा हे दोन ट्रायंगल्स सिमिलर झाले का नाही. कुठले ट्रायंगल्स, इथं या ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल PSQ झाले. का AA टेस्टनी, का AA टेस्ट, तर D ला S आणि B ला Q. ॲक्च्युली प्रूफ मी तर सगळा मेन्शन करत नाही आहे. प्रूफ ऑलरेडी मी तुम्हाला सगळा लिहून दिलेला आहे PDF फाईलमध्ये. हे लक्षात घ्या, तुमच्यापर्यंत आलेला आहे प्रूफ. मी फक्त तो प्रूफ एक्सप्लेन कराले, स्टेप्स कुठून कुठं आल्या. बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. याचा काय यूज होईल बघा. इफ ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रपोर्शन AD/PS इज इक्वल टू DB/SQ इज इक्वल टू AB/PQ. हे एक आपल्याला मिळालं. नंबर 3 आपण काय शोधत होतो, AD/PS बद्दल रिप्लेसमेंट शोधत होतो, ती आपल्याला मिळाली. बघा AD/PS बद्दल तुम्ही हे सबस्टिट्यूट करू शकता, हे सबस्टिट्यूट करू शकताय. आता इथं वर काय होतं BC/QR, इथं काय आलं AD/PS. थोडी गंमत बघा, हे BC/QR AB/PQ ला सेम आहे. हे AD/PS पण AB/PQ ला सेम आहे बघा, आहे का बघा, लक्षात येते का बघा. म्हणजे BC/QR ला तुम्ही काय सबस्टिट्यूट करायचं AB/PQ, AD/PS ला पण काय सबस्टिट्यूट करायचं AB/PQ. जे मी स्टार्ट केलं होतं तिथं परत जाऊया. बघा काय म्हटलं मी, ह्या BC/QR ला आपण काय रिप्लेस करू शकतो AB/PQ. कुठून रिप्लेस करू शकतो, फ्रॉम 2. आणि इथं याला काय रिप्लेस करू शकतो AB/PQ. इथं फ्रॉम 2 and 3. बघा हे लक्षात आलंय का. या BC/QR ला नंबर 2 वरून रिप्लेसमेंट मिळाली AB/PQ. या AD/PS ला नंबर 3 वरून रिप्लेसमेंट मिळाली AB/PQ. आणि काय प्रूव्ह झालं बघा, AB स्क्वेअर, AB इंटू AB अपॉन PQ स्क्वेअर. म्हणजे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. हे प्रूव्ह झाले. पुढचं प्रूव्ह करायची गरज नाही, BC स्क्वेअर QR स्क्वेअर वगैरे. सिमिलरली म्हणायचं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह रेशो ऑफ 2 ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू BC स्क्वेअर / QR स्क्वेअर आणि AC स्क्वेअर / PR स्क्वेअर. बघा पुन्हा सांगते, 2 ट्रायंगल्स सिमिलर होते, गिवन इन्फॉर्मेशन होतं. ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात, त्या सगळ्या लिहिल्या. त्यांचे अँगल्स सेम असतात, हे मी प्रूफमध्ये लिहिलेलं आहे. अँगल B इक्वल टू अँगल Q तिथं लिहून ठेवलेलं आहे आपण आधी. याचा यूज काय केला तर ते छोटे 2 ट्रायंगल्स सिमिलर दाखवले. कुठले 2 ट्रायंगल्स, ADB आणि PSQ सिमिलर दाखवले. का तर AA का तर D ला S आणि B ला Q असं दाखवलंय. मग हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले AA टेस्टनी. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स लिहिल्या. दोघांमध्ये काय मिळालं बघा, इथं BC/QR आहे आणि इथं AD/PS आहे. ते आपल्याला लागणार होतं.
त्या बी सी बाय क्यू आरला ए बी बाय पी क्यू घातलं, ए डी बाय पी एसला पण ए बी बाय पी क्यू घातलं. कुठं सबस्टिट्यूट केलं? आपलं जी एरिया ऑफ ट्रायंगलची प्रॉपर्टी होती, पहिली प्रॉपर्टी बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट, त्या या बी सी बाय क्यू आरला हे सबस्टिट्यूट केलं आणि ए डी बाय पी एसला हे सबस्टिट्यूट केलं. आपल्याला ए बी स्क्वेअर बाय पी क्यू स्क्वेअर मिळाला. त्याच्यानंतर म्हणायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह एरियाज रेशो इज इक्वल टू बी सी स्क्वेअर बाय क्यू आर स्क्वेअर अँड ए सी स्क्वेअर बाय पी आर स्क्वेअर. ओके.